आता टॅलेंट निरोप घेऊन आला होता तुमचा. तुमच्या आई साहेबांनी तुमच्यासाठी स्थळ बघितलंय म्हण कुठलं तर. कुठलं तर? हा, कुठलं तर? साधं सुद्धा स्थळ आहे का मामी ते? सोलापूरचे आमदार आहेत. 2 वेळा इलेक्शन मारलंय त्यांनी, आता 3री वेळ हॅट्रिक होईल. त्यांची एकुलती एक मुलगी. आव पण तुम्ही तर म्हणलं होतं जयश्री बरोबर लग्न करणार म्हणून, आणि आपले ठरलं बी होतं तसं. मग आता काय ही मधनच? मामी, पण हे स्थळ आई साहेबांनी आणले आणि त्यांना नाही कसं म्हणणार? अहो भैया, असं कसं म्हणताय तुम्ही? मामी मामी लिसन, काय आमच्या आई साहेबांनी हे एवढं घर सजवलं, तर ह्या घराला शोभल अशी सुनबाई आणण्याचा अधिकार त्यांना आहे का नाही? तुम्हीच करा बरं विचार. आणि समजा बर का आमचं जयश्री बरोबर लग्न झालं, तर हे सगळं कुणाचं होणार? जयश्रीच. हे पटतंय ना तुम्हाला? वय पण तुमच्या घराची शोभा बी वाढेल ना तिच्यामुळं. नाही, मान्य आहे शोभा येईल, पण त्या ठिकाणी जयश्रीच पाहिजे असं काय नाही ना. आता समजा तुम्ही म्हणताय पण आम्ही दुसरं कोणाशी लग्न केलं तर त्यांना या सगळ्याची सवय असेल ना. हे सगळं जुळवून घेताना त्यांना काय अडचण पण नाही होणार, कारण त्यांचं आणि आमचं घर सगळं तोलामोलाचं असेल. कबूल आहे, आम्ही तुमच्या तोला मोलाचं नाही, पण माझी छेडी बी मस्त हुशार आहे. तिला काय मामी, तुम्ही ना मला नीट समजून घेत नाही हो. कसं आहे मामी, समजा आम्ही जयश्रीशी लग्न केलं तर भलं कुणाचं होणार आहे? तिचं भलं होणार हे 100% फिक्स आहे. पण आमचा काय फायदा? हे बघा मामी, साधं सिंपल सरळ गणित आहे. उद्या जर आम्ही आमदाराच्या पोरीशी लग्न केलं तर आमचा फायदा आहे आणि आम्हाला पुढे राजकारणात चान्सेस पण आहेत. बरोबर आहे, पण आता टॅलेंट गो गेट मिल्कशेक फॉर मामी. नाही नाही, नको मला काय. मामी, आम्ही जे का आता बोललो ते आमचं मत नाहीये, आमच्या आई साहेबांचं मत आहे, आणि आम्ही काय त्यांच्या मताविरुद्ध नाही. आता एका आईला त्याच्या मुलाची काळजी असणारच की. अहो, मी बी काय म्हणूनच आले तुमच्याकडं. माझ्या जेडीला एवढं पदरात घ्या, वाटलं तर तुमच्या पुढे हात पसरते मी. अहो, एवढं तयारीला लागलोय आम्ही, आणि आता जर असं काय झालं तर पोरगी माझी जीवच दिला. हो हो, फेडरेशन अध्यक्ष आहे तुम्ही? कसली अध्यक्ष आणि कसलं काय? अहो, रोज घुसमटताना बघते मी पोरगीला, माझा जीव तेळ तुटतो. तुमच्याशी लग्न करायचं म्हणल्यावर लय दिसात ना हसलेलं बघितलं तिला. आज तर ती सातारला बी गेली. एवढ्या दिवसात पहिल्यांदाच घराबाहेर पडली पोरगी. एवढी मेहरबानी करा भैया, असं लग्नाला नाही म्हणू नका. तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी. अहो, काय बोलताय अध्यक्ष? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट दॅट? आणि उपकार कसले? अहो, आम्हीच तुमच्याकडे आलो होतो. का आलो होतो माहितीये? आम्हाला पण त्रास होत होता. म्हटलं एवढी इंटेलिजंट पोरगी, एवढी हुशार पोरगी, पण कुणीच कसं एक्सेप्ट करत नाही अजून हिला. नाही, आपण यांचं आयुष्य सावरायला पाहिजे म्हणून. तेच की भैया, तुम्ही देव माणूस आहे बघा. अहो, कोण विचार करताय एवढा? आता आमचे हेच बघा की तिच्या पप्पांनी सुद्धा तिच्यासाठी स्थळ नाही बघितलं, मग बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय. पण कृपा करा भैया, आणि माझ्या पोरीला तेवढं पदरात घ्या. पाहिजे तर पदर पसरते मी तुमच्या पुढं. तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी.
अहो मामी काय करताय तुम्ही हे? हा उठा, पहिल्यांदा उठा बरं तुम्ही, उठा बसा. कसं आहे मामी, आम्ही जर जयश्रीचे लग्न केलं तर त्यांचं भलं होणार असेल तर आम्ही लग्न करायला तयार आहे. आमचं नाही झालं आमदाराच्या पोरीशी लग्न तरी चालेल. आम्हाला काय आमच्या फायद्याचं पडलेलं नाही, आम्हाला तुमच्या कुटुंबाचं पडले. जयश्रीचं एक लग्न मोडलं म्हणून काय झालं? आम्ही त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्हाला काय बोलून कसं बोलू काय सुचना झालंय बघा मला. मी तर आयुष्यभर विसरणार नाही बघा. ही पुष्पा भोईटे बोलायचं म्हणून नाही बोलत कधी. तुम्हाला कधी बी काय बी लागलं ना तरी मला हाक मारा, लगेच हजर होईन मी. मामी हो, आम्हाला माहिती आमचा हक्क आहे तुमच्यावर. डोंट वरी, तुम्ही या बिनधास्त. पण ते आई साहेबांचं. मामी आता तुम्ही एवढं बोलणार, मी बघतो करतो काहीतरी. काय तुमच्यासाठी आणि जयश्रीसाठी आम्ही एवढं केलंच पाहिजे. मुलाच्या मनाविरुद्ध त्याही काय करणार नाहीत. होय होय, लय भारी झालं बघा, लय भारी झालं. बर येऊ का मी? घरी जाऊन सगळ्यांना सांगते. येते. थांबा ए टॅलेंट जा मिल्कशेकचं बघ. आहो नाही नको, काय नको मला. मामी रेडी मिल्कशेक. नाही नकोच, येते. पुष्पा भोईटे या कर्जाचं व्याज आयुष्यभर वसूल नाही केलं तर बघा. या बसा. वेलकम ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. बसा. जरा स्टाईल मध्ये कापा. हा अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कापणार. अहो आपलं नावासारखं सगळं ओरिजिनल एकदम मॉडर्न आहे. तुम्ही आमच्याकडे आलाय म्हणून बरं आहे. दुसरीकडं नाहीतर असं समोर बिमोर गेला असता का नाही मग तुमच्या केसाची वाटच लागली असती. टेन्शन घेऊ नका. ए रावल्या, आमचं कमिशन दे. हा घ्या तुमचं कमिशन. ए रावल्या, तू सर म्हणलंस जेवढे लांबचं गिऱ्हाईक आणशील तेवढं जास्त कमिशन. हा मग विचार की त्यांना कुठले आहेत ते. हो पाहुणं, कुठनं आलाय हो तुम्ही? मी कोल्हापूरहून आलोय. काय कोल्हापूरवरून? ठीक आहे, कमिशन एक्स्ट्रा. बघितलं का, आपल्याकडं माणसं कोल्हापूरवरून केस कापा येतात. कोल्हापूर. अहो मी कोल्हापूरचा राहणार आहे, पण कारखान्यावर कामाला आहे मी इथं. तुला सांगतो मामीची इतकी मजा आली होती का नाही. भैया जयश्रींचा फोन आहे. अरे माहितीये मला, उचल की. तापली असेल तिकडे ती. काय हो, काय चाललंय तुमचं?
का मला पण एक प्यादा समजला तुम्ही? अहो जयश्री, मी बोलतोय टॅलेंट. कुठे आहेत तुमचे भैया? फोन दे त्यांना. अहो भैया जरा महत्वाच्या कामात बिझी आहेत ना. मी त्यांचं काम झालं की हा हा माहितीये, लय कामं असतात ती. आम्ही बी काही रस्त्यावर नाही पडलो. फोन दे त्यांना आता लगेच. मला माहितीये ते तिथंच आहेत. फोन दे लगेच. अहो भैया हे ऐकायलाच तयार नाही. घ्या तुम्हीच बोला. बाया उठ पहाड घेण्याची घेऊ. कुणाचा फोन आहे रे टॅलेंट? जयश्रींचा. अरे महादेव सांगायचं नाही का त्यांचा फोन आहे? हा बोला प्रेसिडेंट, काय म्हणताय? हा हीच की, हीच प्रेसिडेंट बोलून बोलून पर गंडा घातलाय तुम्ही मला. काय ठरलं होतं आपलं? अहो चिल, ऐकून तरी घ्या आमचं. ऐकून घ्या आधी माझं. बोलतेय ना मी. काय ठरलं होतं आपलं? हा येऊन चारदा बोलले. पण तुम्ही तर लई मोठ्या तोंडानं डील केलं ना माझ्यासोबत कागदावर. मग आता काय झालं? हा ती काय टुमणं काढलं आता मधीच? अहो प्रेसिडेंट, ऐकून तरी घ्या आमचं. हा आता तुम्ही जाळ काढताय. आम्हाला काय वाटलं नसेल का? समजून घ्या हो आम्हाला पण. आता कसं आहे, आमच्या आईसाहेबांच्या शब्दाबाहेर आम्हाला काय जाता येत नाही. आता त्यांनीच एवढं मोठं स्थळ आणलं, तुम्ही समजून घ्या हो आम्हाला. आता समजा उद्या आपल्या मामी म्हणजे अध्यक्ष यांच्या शब्दाबाहेर तुम्हाला जाता येणार आहे का? नाही का? नाही. अगदी तसंच आहे आमचं पण. समजून घ्या हो. ट्राय टू अंडरस्टँड. हॅलो प्रेसिडेंट, ऐकताय ना? हा ती काय मला माहित नाही. तुम्ही काय बोलला होतात? अहो मान्य ना, सगळं मान्य आहे. पण मला थोडासा वेळ द्या. हा आय विल कॉल यू. कशाला? नाही तीच सांगायला काय होतंय काय नाही. हा ठेवू का प्रेसिडेंट? काय होतंय काय नाही म्हणजे झालं? हॅलो हॅलो. गावावर बी लागला पडायचं टॅलेंट. चेडे चेडे चेडे. अगं काय बोलू काय करून काय नको झालंय बघ मला. पुरी काय नशीब आहे बाई तुझं. कुठं गेलतीस तू? एवढी हरकून आलीस ती? अगं भैयांकडे गेले होते लग्नाचं बोलायला. होय, काय म्हटलं मग? अहो काय नाही, सगळं ठरवलं बघा आम्ही. आपलं जसं ठरलंय ना तसंच पार पडेल आता. अहो तीच तर बोलायला गेलते मी. पण असं कसं? आधी म्हणले जमणार नाही, आई साहेबांच्या शब्दाबाहेर जाता येणार नाही आणि त्यांच्या हातात काय बी नाही म्हणून. तू गप्प बस गा. अगं माझ्या बी शब्दाला काहीतरी किंमत आहे म्हणलं. आणि हातात कसं नाही? काय नाही बघ जेडे. अगं मस्त त्यांच्या बी मनात आहे. अगं खरं तर देव माणूसच म्हणायचं बघ त्यो. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी स्वीकारलं का नाही तुला? आणि मग असा माणूस शोधून तरी सापडेल का कुठं? अहो बाकी कसला बी विचार केला नाही त्यांनी. निस्ती पोरगी बघितली न होय म्हटल्यात. आता त्यांच्या आईने काढलंय म्हणा कुठलं स्थळ, पण त्यांना वाटणं साहजिकच आहे की ग. पण भैया म्हणालेत तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघतो आणि काय तर करतोच म्हणल्यात बघ. आधीच त्यांचे लई उपकार आहेत बघ आपल्यावर. आणि आता तर उभ्या जन्मात फिटायचं नाहीत. अगं जेडे बघत काय बसलीस? चल चल देवाच्या पाया पडून येऊ. चल आज. काय बाय, काय चाललंय मला काय कळलंच बघ. तो भैया पण एवढं का तयात मॅच करतोय काय समजत नाही.
देवा पांडुरंगा तूच बघ रे बाबा. या भैयाचं चाललंय तरी काय नेमकं? घडीला होय म्हणतोय, घडीला नाही म्हणतोय. काहीतरी वेगळं शिस्त त्याच्या डोक्यात, एवढं नक्की. पण काय, याचा शोध लावायच लागल. झालं का आवरलं का? झालं. आपलं जरा किरकोळ सामान राहिलं तर लावायचं, तेच लावत होते. चांगलं केलंस की ग मागच्या वेळेस सारखं. नक्की चांगलं झालंय का? उगाच आपलं म्हणायचं म्हणून म्हणताय? अगं नाही ग, खरंच वाटते. नाही, सुरू करायचंच होतं, पण म्हटलं आधी घरातलं सगळं नीट होऊ दे, मार्गी लागू दे एकदा असं. आणि हे काय हो, वेळ जायसाठी 4 पैसे मिळतात म्हणून करायचं. गप्पा मारायला आपल्याला एक पार झालाय बघ चांगला. ही बापे लोक काय बसतात देवळासमोर, तसं आपल्याला बसता येते वे. होय, ती पण खरंच आहे म्हणा. पण ही पार्लरची जुळवाजुळव करायला मला लय वेळ गेला बघा. आणि दुसरी जुळाजुळा करायला किती वेळ गेला. नाही म्हणजे आमच्या कानावर आलंय तसं म्हणून म्हंटल. अहो वहिनी, तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला काहीच कळणार तुम्ही काय म्हणताय. बघ बाई, भैया आणि जयश्रीचं लग्न ठरलं आणि तुम्ही म्हणताय काहीच माहित नाही. काय सांगताय? मला तर यातलं काहीच माहित नाही. नाही नाही, असं काही नसेल. लोकांना उगाच बोलायला काय जातंय? त्या गोट्याच्या आईने सांगितलं मला. तिला आणि त्या गोट्याला टॅलेंट कडनं कळालं बघ, आणि त्यांच्याकडून त्याच्या आईला. अहो पण आम्हाला ह्यातलं काहीच कसं माहित नाही. बस करा, लय भोळं बनू नका. फुकटच्या फाकट वाईटपणा आला का नाही तुमच्या शीतलमुळं? आता हो, त्यात आणि तुम्हाला काय झालं? तुमच्या अजिंक्यच्या आणि शीतलीच्या नादानं आमचं पोरगं रोज जातं ट्रेनिंगला. त्याच्यावर केवढं रामायण झालं माहित नाही तुम्हाला? तो भैया घरला येऊन सांगून गेला, काय नाही ते ट्रेनिंग मध्ये काय पाठवू बिठवू नका, त्यापेक्षा नोकरीला पाठवा. आणि आता बी जयश्री सारख्या पुरीला स्वीकारलं. तुमच्या शीतलचं ऐकून फुकटचा वाईटपणा घेतला का नाही आम्ही? काय झालं? काय? बरं येऊ का मी? दळण घेऊन जायचंय, जाता जाता दिसलं म्हणून बोलायचं म्हंटले. काय ग शीतल, कशी चालली लग्नाची तयारी? बर येऊ का मी? येते. काके काय म्हणल्या त्या? माझ्यामुळे वाईटपणा घेतला असं काय तर म्हणल्या ना? नाही ग, तुझ्याबद्दल काय नाही. ते त्यांच्या घरातलं सांगत होते. त्यांच्या दिराचं त्यांचं पटत नाही ना, तेच वाईटपणा घेतलाय असं म्हणत होत्या. आणि त्यात त्यांचा आशिष काहीतरी भरती झाला नाही वाटतं, तेच काहीतरी सांगत होते. जाऊ दे, त्यांचं काय करायचं आपल्याला. होय ग शितले, मी ऐकलं ते खरंय का? हर्षवर्धन आणि जयश्रीचं लग्न ठरलंय होय? अगं मग आम्हाला ह्यातलं काहीच कसं माहित नाही? आणि कसं झालंय आणि कधी? अगं काके, ते एक मोठा गोळ झालाय बघ. मी आसामला गेले होते का नाही, तेव्हापासून चाललंय. लई मोठी स्टोरी आहे, मी सांगते तुला निवांत. अगं ती आशिषची आता मला तीच सांगत होती, हर्षवर्धन लय मोठ्या मनाचा आहे म्हणून. जयश्री सारख्या पोरगी बरोबर लग्न करायला तयार झालाय. आणि होय ग शितले, ह्या सगळ्याला तू कशी काय तयार झालीस? अगं नाही, माझं तर ना आता डोकंच फिरायला लागले. तुला सांगितलं ना, मी तुला सांगते सगळं निवांत. बरं ऐक, माझं एक काम आहे. आपला तो लोखंडी तवा आहे का नाही, तू देतीस का? मला जरा घरी लागणार आहे. आणते मी, थांबित झाले. या भैयाचं नेमकं चाललंय तरी काय? घरी माणूस पाठवून सांगतो मोडलं म्हणून, आणि परत गावभर करतो की ठरलं म्हणून. या सगळ्याचा रोग माझ्यावरच आहे कुठं तर. पण नेमकं काय ते कळना झाले. माझ्यामुळं वाईटपणा आला असा आशिषची आई का म्हणल्या? त्यांना एकट्याला असं वाटतंय का अख्ख्या गावात असं वाटतंय की मी चुकीची आहे? यो भैया सुखानं कवा जगून देणार आहे कुणास ठाऊक.